सर्वप्रथम मी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या सर्व स्पर्धकांचं त्यांचं स्वागत करतो। संघटनेच्या वतीने 25 जिल्ह्यातून जवळजवळ 572 स्पर्धक इथे आलेले आहेत आणि ही होणारी जी कॉम्पिटिशन आहे, जी स्पर्धा आहे, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा, यातून निवडले जाणारे राष्ट्रीय खेळाडू पण इथं। महाराष्ट्र बॉक्सिंगची 100 वर्षाची परंपरा आहे। त्या 100 वर्षाच्या परंपरेमध्ये जर आपण पाहिलं तर याच्या आधी खूप खेळाडू या महाराष्ट्रातून निर्माण झालेले होते, त्या वेळेला ज्या प्रशिक्षणातून निर्माण झालेले असतील। आत्ताचा तोच प्रयत्न महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचा, ज्याचे अध्यक्ष राहुल शेवाळेजी आहेत, प्रचंड अनुभवी असं व्यक्तिमत्व आहे। माननीय रणजित सावरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम राज्यभरात होतो आहे, त्याचा मला प्रचंड आनंद आहे। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक छोटीशी भूमिका मला काम करण्याची संधी मिळते, त्याच्याबद्दल मी संपूर्णपणे संघटनेचे आभार मानतो। आपण पाहिलंच असेल की 25 जिल्ह्यातनं हे सगळे विद्यार्थी काल आलेले होते। त्यांनी काल छोटीशी सराव आणि तालीम पण त्यांनी केली। त्याच्यानंतर आता दुपारी 2 वाजता याचं माननीय सावरकर साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि पुढचे 5 दिवस हा प्रवास सुरू राहणार आहे। ही अविरत गंगा वाहत राहणार आहे आणि याच्यातनंच खेळाडू येतील। प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक राजहंस दडलेला असतो, ते शोधण्याचं काम प्रत्येक शिक्षकांनी, गुरुजनांनी आणि त्याच्या पालकांनी करायचं असतं। चैतन्याच्या झरेच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय प्रशिक्षक आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो।